गुडघे दुखणे व सुजणे, कंबर, पाठ, मान व टाच दुखणे, मणक्यातील चकती सरकणे, गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे, मणक्यात गॅप पडणे, हाताला व पायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, वातरक्त, फ्रोझन शोल्डर, पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद. पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई मध्ये सुद्धा. धमाल कॉमेडी वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामती. हे चांडाळ चौकडीच्या करामती. काळजी करू नका हो. ज्या वेळेस तुमच्या दोघाचा जन्म नव्हता ना तेव्हापासून शाळेतून माझं राजकारण चालू झालं. होय ना? मी मॉनिटर होतो. वाह, शाळा मंत्री केलो. तुम्हाला माहितीये का? नंतर मी सरपंच केलं मला गावाने. ही विश्वासाच्या जोरावरच केलं ना. नाही अगदी बरोबर आहे. सरपंच, तुम्हाला आमचं टेकाना असल्याशिवाय कुठलाच निर्णय घेता येईना. आणि मी केलं टिमक्या वाजवायच्या बंद करा. जर त्या पाटलाला तुमचे विरोधक सपोर्ट करीत असतात आणि त्याला नेता बनवाय निघाले असतील तर त्याला फाईट द्या माणूस आहेच की तुमच्याकडे. तुमची फाईट आहे ना तुमच्या गावात करा. आमच्या गावात फाईट करून माणसं जखमी कर नका. राजकारणात बाळा पैसा लागतो, प्रतिष्ठा लागते, डावपीस लागतात. डाव दाखवातून उजवं हाणायचं ही डोकेलिटी लागते. का ना उद्याकडे आहेत की पैसे? कसले पैसे? उद्या 2-4 शेळ्या विकून टाक. मग काय तर लगेच एक तू 2-4 शेरडा ऐकून राजकारण होत असतं ना तर सगळ्यांनी 2-4 शेरडा ऐकूनच राजकारण केलं असतं. अरे काय मुंग सवानी तोंडाचा पाटील आणि काय त्याची जिंदगी. सगळे काय झालं? मला म्हणते जावा दारात भाकरी खाया पडले. काय चुकीचं बोललो काय? अरे घरावरचं पत्र विकायची काढता पाऊल घ्या. हा बंडल पाटील सरपंच झाला म्हणून समजून घ्या तुम्ही. काय बोलता तुम्ही? अरे राजकारणात उथळपणा नाही तर हे आज पडलंय. त्याला कुठल्या पॅनल मध्ये कोणी घेणार? आज नाही पडलं. आपली पार्टी आज पडल्यासारखी. आपली माणसं जर तुम्ही अण्णाच्या सांगण्यावरून जर असे घालवत असाल त्या माणसाचं काय वजन नाही का पाटलांचं? राजकारणाला वय नसतं. राजकारणात वय बघायचं नसतं, माणूस बघायचा असतो. मग जा की जा तिकडे खायला. आविशी गेला ना फुकट खाण्यामध्ये. काय स्वाभिमान अभिमान आहे काय? हे स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त सळसळणार, वाया नाही जाणार आणि कोणाचं आरामचं खाणार नाही. आलं का लक्षात? संकटकाळी धावून येणारा माणूस आहे मी. तेव्हा बलवीन पाटलाचं नाव झालं या गावामध्ये. पण अण्णाच्या तुमचा वाद आणि आमच्या काय येत कांदा खाऊन. आपल्या चौघाची मुठी एक पाहिजे. तुम्ही सांगायचं. घ्या वचन. घ्या तुम्हाला वचन. मी आहे बलवीन पाटील. या रामभाऊच्या प्याराला अडचणीत गाठील. या गावचा सरपंच कोण? बलवीन पाटील. तुम्हाला उभं राहून देणारच नाही. असं उभा राहू द्या काय जरी झालं तरी. आणि मी पट्ट्या उभा राहणारच आणि निवडून येणारच आणि तुला माझी आरती करावी लागणारच. करायला पाहिजे. एवढा जीव लावला त्या माणसाला. तुम्ही इथं काय करताय? काय झालं? मारलंय बलभीम पाटलाला नका लय मारते. बेवायचं तिथं मेंबर पळा तुम्ही. काय झालं? मांजरांना भेटू माकडा सरपंच मीच होणार. काही माझ्या काय मिळालं? संजय मेंबरचे कपडे फाडून काय मिळालं तुम्हाला?